सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेवरती काही लोकांचा भर. रस्ता नक्की फिक्स आहे का? अरे बावड्या, घरातून तू निघला तर तुझं घरी येणं फिक्स नाही आणि तू एवढ्या मोठमोठ्या गप्पा मारतो. काय गरज आहे? आणि काही लोक उपहासात्मक कमेंट करतात. ॲक्च्युली अशा नकारार्थी कमेंट्समुळं अजून काम करायला उत्साह वाढतो. तर ज्यांनी कोणी प्रत्येकाने, आता प्रत्येकाला नोटिफिकेशन जाईलच किंवा प्रत्येकाने फोन केलेले आहेत, काय काय बोललेले आहेत सगळ्याला माहितीच आहे. तर हा जो नैऋत्येपासून ईशान्येला जाणारा रोड आहे, तर माझं चॅलेंज आहे त्या नकारात्मक मनोवृत्तीच्या लोकांना की ह्या लाल रेषेपासून इकडं आग्नेयाला आणि इकडं वायव्याला फक्त झालेले सर्वे कुठून झाले ते सांगा मला. बाकी खुणा किंवा अलाइनमेंटचे नकाशे हे तर पुढची गोष्ट आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला, फार सोपं असतं. आज आम्हाला माहिती लोक काय फोन करतात, कशा अडीअडचणी आहेत, तर आम्हाला त्यांच्या कामी आल्याचं समाधान आहे. आम्ही नकारात्मक मनोवृत्तीचा कधीच विचार केला नाही. बोलायला लागलो तर चांगल्याची लाई होईल अंगाची. मला बोलायचं नाही आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, गावात बसून किंवा शिवच्या आत उड्या मारायचं सोपं असतं. फक्त थोडं एक जागतिक पटलावरती येऊन नाही का, थोडंसं ह्या लाल रेषेच्या 5-50 किलोमीटर खालतीवरती इतर 2 शक्यता फक्त दाखवा. आम्ही दंड ठोपटून दाखवा, आम्ही तुमचा तिथं येऊन सत्कार करू. बराच पुढं सरकलेला आहे मार्ग. आता आपण मार्गिकेबरोबरच चौफुल्यांवरतीही चर्चा करत आहोत, जेणेकरून भविष्यातील उद्योग व्यवसाय वाढीला लागतील. संगमनेरचे वडापाववाले चाचा असतील, येवले चहावाले असतील, शौर्यवाडा हॉटेलवाले असतील किंवा 7-12 हॉटेलवाले असतील. आता आयुष्यामध्ये हे महत्त्वाचं नाही की आपण एक खानदानी उद्योग व्यावसायिक आहोत का, पण जगात आता तुम्हाला उद्योग व्यवसायाच्या आवडीसाठी तुमच्याबरोबर चालणारे बरेच उद्योजक आहेत, ज्याला फ्रँचायझी मॉडेल म्हणतात. माझा अभ्यास कुठं आहे, किती आहे, कुठपर्यंत आहे, ह्याचा तुम्ही पाठपुरावा पण काढू नका. मी कोण आहे, काय आहे, कुठं काय संबंध आहेत हे सोडा. मी एक दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, भूमिपुत्र, जमीन मालक, कष्टकरी आहे. आणि फक्त हीच वेळ पिढ्यानपिढ्या कोणावरती येऊ नये. मग पैठणपासून सिसोदे, जोधपूरला जाऊन सिसोदिया होणं किंवा परत मोगलाईच्या सानिध्यात राहून किंवा परत औरंगजेबाच्या दरबारी, असं वेळोवेळी संधी मिळतील तसं कधी राष्ट्रप्रेम, कधी राष्ट्रद्रोहापोटी उभं राहणं, हे जर ऐतिहासिक आपल्याला माहिती असेल तर परत एकदा इतिहास दोहरावला जातो हे लक्षात ठेवा. सरकारच्या कामावरती जळणारे आणि गावाच्या पारावरती बसून टिमक्या मारणारे गावाला लकला बसवत. जे कोणी हे पाहत आहेत त्यांना माझं हात जोडून सांगणं आहे की हे लोक, जसं काय सरपंच म्हणलं की सरपंच होईल न होईल पण त्याचा संसार बर्बाद होईल एखाद्याचा ह्या गावातल्या चावडीमुळं. आता चावड्या काय न्याय द्यानाचं काम करत नाही आहेत, त्यासाठी आता कोर्ट कचेऱ्या उभारल्या आहेत. तसंच बऱ्याच गोष्टी आता बदल घडलेला आहे. पहिली ग्रामस्वराज्य संकल्पना आता देशोधडीला मिळालेली आहे. त्यामुळे चावडीवरती बसून चकाट्या पिटणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं का कुठलंही माध्यम समूह आपल्या भवितव्याबद्दल विचार न करता एक यूट्यूब जे परकीय माध्यम समूह आहे ते आपल्या मदतीला येत आहे, तर त्याचा पाठपुरावा करून आपलं
पुढचं आयुष्याचं मार्गक्रमण देहधोरण ठरवणं हे आता सर्वस्वी आपल्या हातात आहे. आशा करतो अजून तर धूमधडाका काहीच नाही आहे. तुम्हाला माझा स्वभावाचा अंदाजही येणार नाही, आलेलाही नाही आहे आणि भविष्यातही मी कोणाला येऊन देत नसतो. मी कशालाही घाबरत नाही. जिथं सत्यमेव जयते, जिथं सत्य असेल तिथं मी असतो. मग त्याविरुद्ध किती जण आहेत आणि काय आहेत ह्याचा मी कधीच विचार काय म्हणजे माझ्या मनाला ती भावनासुद्धा शिवत नाही. आज तुम्हा सगळ्याला माहिती आहे, खंडीभर यूट्यूबर असताना देखील आज गेली 15 महिने आपण जो ब्रेकिंग न्यूजच्या ऐवजी इम्पॅक्ट म्हणजे फक्त ताजी बातमीच्या मोहापोटी न जाता आपण समाजावरती प्रभाव करणाऱ्या बातमीचा पाठपुरावा करतो आहे. यूट्यूबर्सलाही माझी विनंती आहे, आपलं काम अगदी वाखाणण्याजोग आहे, पण एक शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक असाल तर थोडंसं स्थानिक पातळीवरती जाऊन थोडीशी शहानिशा करून छोटे छोटे का होईना त्या ठिकाणचे व्हिडिओ बनवत चला, जेणेकरून आपला जो दर्शक वर्ग आहे आज तो चातक चोचीने ह्या समृद्धी महामार्ग 2 म्हणजेच शक्तिपीठ नागपूर गोवा म्हणजेच पावनार ते पत्रादेवी ना, ह्याच्यात नागपूर आहे ना गोवा आहे ना पावनार आहे ना पत्रादेवी आहे. फक्त कसं असतं, नामसाधर्म्यांनी एखाद्या प्रसिद्ध त्या परियोजनेला एक नामकरण देता येतं, संकल्पना होते किंवा प्रसिद्धी मिळते, हा त्याचा उद्दिष्ट आहे. गोव्यामध्ये पत्रादेवी आहे तर गोवा महाराष्ट्राच्या सीमेवरती बांदा येथील जो टोलनाका आहे तिथंच ही मार्गिका संपते आणि काही तांत्रिक अडीअडचणीमुळे वर्धा पूर्वच्या ऐवजी वर्धा पश्चिमेकडून मार्गिका चालू होणार आहे. त्यामुळे नामा उल्लेखाचा अट्टास टाळावा. आशा करतो आम्ही जो गेले सतत 30 महिन्यापेक्षा जास्त एक्सप्रेसवे आणि महाराष्ट्राच्या क्षितिजावरती एक वादळ उठलेलं आहे याचा जो पाठपुरावा करत आहोत त्याची जगभरातील 50हून अधिक देशांनी दखल घेतलेली आहे आणि दर्शकांची संख्या ही 50 लाखाच्या पुढं गेलेली आहे. तर आशा करतो मतभेद 100% असू द्या, मतभेदाशिवाय काहीच चर्चा किंवा एखादी गोष्ट पुढं सरकू शकत नाही. पण मनभेद ठेवू नका. मराठीमध्ये मन आहे, कोत्या मानाने जगलात. एकच सांगावं वाटतं, आपले विचार आपली पूर्ण आयुष्याची जमापुंजी असते. तर आपण जे विचार करत आहात त्या हिशोबानेच आपलं आयुष्य असतं, हे लक्षात ठेवा. बाकी आपण आपले विचार आपणास लकलप असोत. मी माझं काम पहिलंही करत होतो, अजूनही करत आहे आणि भविष्यातही करत राहणार. धन्यवाद. आपला